नमस्कार, मी प्रतिभा शेलार, महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका। साताऱ्यामध्ये बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सासपडे गावात एका अल्पवयीन मुलीची एका विकृत मानसिकतेच्या माणसाने अत्याचार करून निर्गुण हत्या केली। खूपच निंदनीय, अतिशय गंभीर आणि दुःखद घटना आहे। बोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी यांनी कठोर व कडक कारवाई करून आरोपीला, गुन्हेगाराला जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळावी ही माझी विनंती आहे। तसेच मी सर्व पालक वर्ग, मुलांचे आईवडील, नातेवाईक यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मुलांवर 24 तास लक्ष द्यावे। ती मुलं कुठे जातात, कुठं येतात, कशी येतात, त्यांच्या मागे कोणी आहे का, खास करून मुलींवर लक्ष द्यावे। कारण असे विकृत मानसिकतेची माणसं जगामध्ये सगळीकडे पसरलेलीच आहे। कळतच नाही आहे कोण काय आहे। ते फक्त एक बघत असतात की कोण भेटतंय का, कोण अल्पवयीन मुलगी मिळते का, अल्पवयीन मुलगा भेटतोय का, किंवा मुलगी भेटते का, कॉलेजची मुलगी, शाळेची मुलगी, किंवा एक लहान बाळ, किंवा कोणती महिला की तिच्यावर विकृत नजर टाकावी किंवा विकृत मानसिकतेचं त्यांना शिकार बनवावं, त्यांच्यावर अत्याचार करावा, त्यांचा बलात्कार करावा, किंवा त्यांना अत्याचार बलात्कार करून त्यांचा खून करावा। त्यामुळे तसेच मी इतर नागरिकांनाही आवाहन करते की जर मुलीचे किंवा मुलांचे आईवडील आसपास नसतील तर इतर लोकांनीही त्यावर थोडंसं लक्ष द्यावं की त्या मुलांच्या मागे कोण पाठलाग करतंय का। धन्यवाद।